पूर्णा उपनगराध्यक्षपदी भोळे, स्वीकृत सदस्यपदी संतोष एकलारे शेख नाहीद। पूर्णा येथील नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यपदासाठी झालेल्या निवडणूक प्रक्रियेत यशवंत सेनेचे मुकुंद भोळे यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली। स्वीकृत सदस्य म्हणून यशवंत सेनेचे शेख नाहीद शेख अमजद नुरी व पूर्णा महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे संतोष एकलारे यांची निवड जाहीर झाली। APJ अब्दुल कलाम सभागृहात दुपारी 12 वाजता झालेली विशेष सभा शांततेत पार पाडली। उपनगराध्यक्ष पदासाठी यशवंत सेनेकडून मुकुंद भोळे तर पूर्णा विकास आघाडीच्या वतीने रेखा खरगखराटे व रोप खुरेशी यांनी अर्ज दाखल केले होते। निवडणुकीदरम्यान रोप खुरेशी यांनी माघार घेतल्याने भोळे व खरगखराटे यांच्यात थेट लढत झाली। हात उंचावून मतदानाचा भोळे यांना 13 तर खरगखराटे यांना 10 मते मिळाल्याने भोळे यांची निवड घोषित झाली। स्वीकृत सदस्यपदासाठी यशवंत सेनेकडून शेख नाहीद शेख अमजद नुरी, पूर्णा विकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे संतोष एकलारे व काँग्रेसकडून किशोर सूर्यवंशी यांचे नामनिर्देशन होते। संख्याबळाच्या आधारे संतोष एकलारे व शेख नाहीद यांची निवड झाली। विशेष सभेच्या पीठासीन अधिकारी नगराध्यक्ष विमलबाई कदम होत्या। मुख्याधिकारी डॉक्टर उत्कर्ष गुट्टे, मुंतेजीब खान, नंदलाल चावरे, अभियंता संजय दिपके व शंकर काळे यांची निवड प्रक्रिया पार पाडली। निवडणुकीमुळे शहर विकासाला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। मुकुंददादा भोळे यांना उपाध्यक्षाची निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा। हे या जनतेला या 4-5 वर्षापूर्वी काम होताना दिसेल। लवकरच जून-जुलैपर्यंत या जनतेला आम्ही बिस्लरीचं पाणी पाणी देऊ आणि दररोज पाणी सोडू। आणि गावाचा विकास म्हणजे काय असतं, गावाचा नाली, रस्ते, साफसफाई आणि इतर कामं जे लोकांना गोरगरिबाचे जे कामं असतात ते कामं होणं। मग घरकुलाचं काम असेल, कुणाच्या रस्त्याचं काम असेल, कुणाच्या लाईटीचं काम असेल, हे सर्व कामं एकंदरीत केले जातील आणि सर्व समाजाला सोबत घेऊन, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन, सर्वांना सोबत घेऊन हे आम्ही पूर्णाचं काम निश्चित जे आम्हाला विकासाला देणं साथ देईल त्याची साथ घेऊन आम्ही विकास करू। या निमित्ताने आपल्या परभणीमध्ये सुद्धा आपण आपले पक्षाचे उमेदवार उभे केलेले आहेत। आज परभणीमध्ये आम्ही 18 उमेदवार उभे केलेले आहेत आणि परभणीमध्ये तुम्हाला आज सांगतो, परभणीच्या महापालिकेच्या कुलपाची चावी ही आपल्या यशवंत सेनेजवळ येईल एवढंच सांगतो या निमित्ताने। धन्यवाद। मी आज मला जे स्वीकृत नगरसेवक या पदावरती या मतदारसंघाचे विकास रत्न डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका आमदार असून त्यांनी मला शब्द दिला होता की तुला स्वीकृत नगरसेवक हे बिना पैशाचा बनवतो। त्यामुळे मी अशा गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे जे तळागाळातल्या लोकांसाठी मी रात्रंदिवस झटत असतो। त्या कामाची दखल म्हणून साहेबानं मला स्वीकृत नगरसेवक या पदावरती आज पाठवलेला आहे आणि साहेबाचा शब्द मी कधीही खाली पडू देणार नाही आणि साहेबांसाठी अहोरात्र कष्ट करून साहेबासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान देऊन मी त्यांची परतफेड करीन व साहेबांनी मला स्वीकृत नगरसेवक बनवल्याबद्दल मी साहेबाचे जिवंत आहे तोपर्यंत कधीही आभार फेडू शकणार नाही व साहेबाचे खूप खूप आभार।